हरे कृष्णा. हे जे ठिकाण आहे सोलापूर जिल्हा उजनी धरण, यामध्ये पळसदेव या धरणामध्ये मध्यवर्ती ठिकाण आहे. हजारो वर्षापूर्वीचं हे मंदिर आहे, महादेवाचं मंदिर. आणि हे धरणामध्ये मध्यवर्ती आहे. धरणा पाण्यात खूप 16-17 वर्षानंतरनं हे मंदिर काय झालेलं आहे, पाणी कमी झाल्यामुळे हे उघडं पडलेलं आहे. त्यामुळे हेमाडपंथी मंदिर आहे. हेमाड राजाच्या काळामध्ये हे बांधलेलं प्राचीन मंदिर आहे, 1000 वर्षापूर्वीचं. आणखी ह्या पाण्याच्या खाली असल्यामुळे सुस्थितीत आणि खूप चांगल्या पद्धतीत मंदिर आहे. आपण हे मंदिर आता आतमध्ये आता पाहूया. हे पहा महादेवाचं मंदिर. हे आपण पाहतोय महादेवाचं मंदिर, हेमाडपंथी महादेवाचं मंदिर. हे लोक आलेत, आसपासच्या गावातली लोक हे पाहायला येतात इथे. हे असं महादेवाचं मंदिर आहे पहा. यातमध्ये आपण मूळ गाभारा आहे महादेवांचा. हे पहा. साइन देना भी पड़ेगा तो दे दो, नहीं देना पड़ेगा तो मत दो. साइन मांगेगा तो दे दो, ठीक है ना. ओके. इथे काही सूचना पण लिहिलेल्या आहेत. हे पहा, आपण पाहू शकतो. असं हे हे पूर्णपणे धरणाच्या पाण्यामध्ये आहे. आणि ते पाणी कमी झाल्यामुळे हे उघडं पडलेलं आहे. पूर्वीच्या काळातलं काही लेखन या दगडावरती कोरलेलं आहे. कुणाला वाचायला येत असेल तर वाचू शकता. हे आतमध्ये हे मंदिर, हा मंदिराचा परिसर. हे पहा, हे पहा. याच्या पाठीमागे पूर्ण धरणाचं पाणी आहे. आणि हे धरणाचं पाणी, हे पहा, हे धरणाचं पाणी आहे. दूर दूरपर्यंत हे धरणाचं पाणी. हे पाणी कमी झाल्यामुळे हे मंदिर, हे जे मंदिर आहे, हे मंदिर महादेवाचं मंदिर उघडं. आणि ते जवळपासचे सर्व भाविक भक्त दर्शनाला येतात. असे नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, फॉलो करा. आणि प्रसिद्ध व्यक्तीसाठी कोणी सबस्क्राईब करतं, लाईक करतं. एका सर्वसाधारण व्यक्तीसाठी सुद्धा लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.